हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी इयत्ता 10वीच्या या प्रकरणाचा भाग पहिला आपण पाहत आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की ऊर्जा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय एनर्जी. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपल्याला कार्य करण्याची क्षमता येते. याचाच अर्थ एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. या ऊर्जेचे विविध प्रकार म्हणजे गतिज ऊर्जा जी गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होते, एनर्जी ऑफ मोशन दॅट इज कायनेटिक एनर्जी, आणि पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे त्यात साठवलेली ऊर्जा स्टोअर्ड एनर्जी दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितिज ऊर्जा. हे ऊर्जेचे मुख्य प्रकार आहेत. ऊर्जेची विविध रूपे, फॉर्म्स ऑफ एनर्जी. उष्णता ऊर्जा हीट एनर्जी, प्रकाश ऊर्जा लाईट एनर्जी, विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिक एनर्जी, सौर ऊर्जा सोलार एनर्जी, रासायनिक ऊर्जा केमिकल एनर्जी, अणु ऊर्जा न्यूक्लिअर एनर्जी, यांत्रिक ऊर्जा मेकॅनिकल एनर्जी. ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. जेव्हा एखादा विद्युत दिवा पेटवला जातो त्यावेळेला त्यात विद्युत ऊर्जेचे उष्णता व प्रकाश ऊर्जेत रूपांतर झालेले आपण पाहतो. याचा अर्थ ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर बाय ट्रान्सफॉर्मेशन्स. या गुणधर्माचा वापर मानवाने ऊर्जा निर्मितीसाठी केला आहे. विद्युत ऊर्जा निर्मिती, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मायकेल फॅरेडेच्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्त्वाचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी केला जातो. या विद्युत चुंबकीय प्रवर्तनामध्ये विद्युत वाहक तार स्थिर ठेवून व चुंबक फिरता ठेवून कीपिंग द कंडक्टर स्टेशनरी अँड रोटेटिंग द मॅग्नेट विद्युत धारेची निर्मिती करता येते. त्याचप्रमाणे चुंबक स्थिर ठेवून व विद्युत वाहक तार फिरती ठेवून कीपिंग द मॅग्नेट स्टेशनरी अँड चेंजिंग द फील्ड अराउंड द कंडक्टर, अशा दोन्ही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होऊ शकते. एकदा का विभवांतर निर्माण झाले की विद्युतधारा निर्मिती शक्य होते. या तत्त्वावर विद्युत जनित्राचे इलेक्ट्रिक जनरेटरचे कार्य चालते. विद्युत निर्मिती केंद्र, पॉवर जनरेशन प्लांट्स. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मोठी जनित्रे वापरली जातात. जनित्रातील चुंबक फिरवण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे टर्बाईन वापरले जाते. टर्बाईन इज यूज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. टर्बाईनमधील पात्यांवर द्रव किंवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असते. यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते. When a flow of liquid or gas is directed on the blade of the turbine, it rotates because of the kinetic energy of the flow. This turbine is connected to electric generator. Thus the magnet in electric generator starts rotating and electric energy is produced. विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते याची प्रवाह आकृती फ्लो चार्ट इथे आपण अभ्यासत आहोत. टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, उदाहरणार्थ कोळसा किंवा अणु ऊर्जा किंवा नैसर्गिक वायू किंवा पाणी यासारखे प्रॉपर एनर्जी सोर्स इथे वापरले जातात, ज्यामुळे टर्बाईन फिरवले जाते. एकदा का टर्बाईन फिरले की त्यावर जनित्र कार्यान्वित होतात आणि जनित्र कार्यान्वित झाली की विद्युत ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होऊ शकते. यातील पहिला प्रकार औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, थर्मल एनर्जी बेस इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतात. सिन्स thermal energy is used to generate electrical energy, such power plants are called
थर्मल पॉवर प्लॅन्ट. या थर्मल पॉवर प्लॅन्टचा आकृतीचा भाग शेजारी आपण पाहू शकताय, ज्यामध्ये तुम्हाला बॉयलर, त्याचप्रमाणे टर्बाईन, इलेक्ट्रिक जनरेटर, कंडेन्सर, कूलिंग टॉवर यांची रचना कशी असते हे पाहता येईल. यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. कोळशाचे ज्वलन करून बॉयलरमध्ये पाणी तापवतात. इन धिस द टर्बाईन इज रोटेटेड युजिंग स्टीम. बाय बर्निंग ऑफ कोल, वॉटर इज हीटेड इन अ बॉयलर. यातून निर्माण होणाऱ्या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते. त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. द एनर्जी इन द स्टीम ड्राइव्स द टर्बाईन. Thus the generator connected to the turbine rotates and electrical energy is produced. शेजारील चित्रामध्ये ही कृती सविस्तर अभ्यासता येईल. यात बॉयलरमध्ये कोळशाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जित वायू दुराड्यामार्फत हवेत सोडला जातो. वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान कमी होते. अशा वाफेतील उष्णता काढून म्हणजे तिला संघनन यंत्र या भागात थंड करून पुन्हा पाण्यात रूपांतर केले जाते. हे काम कूलिंग टॉवरमधील पाण्याद्वारे केले जाते. वन्स द टर्बाईन इज रोटेटेड, स्टीम टेम्परेचर डिक्रीजेस. दिस स्टीम इज कन्वर्टेड बॅक टू वॉटर बाय कूलिंग इट इन द कंडेन्सर युजिंग वॉटर इन द कूलिंग टॉवर. या औष्णिक ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्राची प्रवाह आकृती, ज्यामध्ये इंधन म्हणून कोलचा वापर केला जातो. त्याच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या मदतीने पाण्यापासून वाफेची निर्मिती बॉयलरमध्ये केली जाते. या वाफेवर टर्बाईन फिरू लागतात. या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर केलं जातं. एकदा का टर्बाईन फिरू लागले की जनित्र कार्यान्वित होतात आणि विद्युत ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. औष्णिक ऊर्जा निर्मितीचं महाराष्ट्रातील केंद्र ठिकाण आहे ते म्हणजे चंद्रपूर. या विद्युत ऊर्जा निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, यात कोळशाचे ज्वलन होत असल्याने हवेचे प्रदूषण घडून येते. एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. कोळशाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित वायूमुळे श्वसन संस्थेचे विकार जडतात. सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित असल्यामुळे भविष्यात कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येऊ शकते. कोल आर लिमिटेड, सो देअर विल बी लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल इन फ्युचर. दुसरा प्रकार अणुऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र. या विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राप्रमाणेच वाफेवर चालणारे टर्बाईन्स वापरले जाते. इन द पॉवर प्लॅन्ट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी, स्टीम टर्बाईन इज यूज टू रोटेट द जनरेटर. मात्र इथे कोळशाऐवजी युरेनियमसारख्या अणूच्या केंद्रकाच्या विखंडनातून उष्णता निर्माण केली जाते. हीट एनर्जी इज रिलीज बाय न्यूक्लिअर फ्युजन ऑफ युरेनियम. अणूच्या विखंडनातून न्यूक्लिअर फ्युजनने बाहेर पडणारी उष्णता, या उष्णतेच्या मदतीने पाण्यापासून उच्च तापमान व दाबाची वाफ निर्माण केली जाते. विथ द यूज ऑफ हीट एनर्जी, स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज प्रोड्यूस. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते आणि त्यामुळे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. शेजारील आकृतीत टर्बाईन फिरताना त्या टर्बाईनच्या मदतीने जनरेटर कार्यान्वित होताना आणि विद्युत ऊर्जा निर्मिती होताना, त्याचप्रमाणे कंडेन्सर म्हणजे संगणन यंत्रामध्ये पाण्याची वाफ पुन्हा आणून त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया तुम्ही इथे अभ्यासू शकता. द एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द टर्बाईन which in turn drives the generator producing electricity. याची प्रवाह आकृती, फ्लो चार्ट. अणु विभंजनासाठी अणुभट्टीमध्ये त्या अणूचे विखंडन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन केले जाते, ज्यातून निर्माण होणारी उष्णता, या उष्णतेपासून
पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठीची यंत्रणा असते. वाफेवर चालणारे टर्बाईन, त्यानंतर पाण्याच्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतरण, सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू वॉटर, त्यानंतर जनित्र, जनरेटर आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच विद्युत ऊर्जा निर्मिती इथे तुम्ही पाहू शकता. या अणुऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र महाराष्ट्रामध्ये आढळण्याचं ठिकाण म्हणजेच तारापूर, त्याला ट्रॉम्बे असेही म्हणतात. अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात घडून येणारी अणुविखंडन प्रक्रिया, न्यूक्लिअर फ्युजन, जी अणुभट्टीमध्ये घडवून आणली जाते ती कशी होते ते इथे तुम्ही आकृतीच्या मदतीने अभ्यासू शकता. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. When neutron is bombarded on atom of uranium 235, it converts into isotope of uranium 236. अस्थिर युरेनियम 236 याचे रूपांतर बेरियम, क्रिप्टॉन व 3 न्यूट्रॉनमध्ये होते. हे 3 न्यूट्रॉन पुढे ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवतात, म्हणून या प्रक्रियेला चेन रिॲक्शन, शृंखला अभिक्रिया असेही म्हणतात. यावेळी प्रचंड उष्णता निर्माण होते. या उष्णतेच्या मदतीने विद्युत निर्मिती केली जाते. अनस्टेबल युरेनियम 236 then converts into barium, krypton and 3 neutron. The heat energy produced in it is used for electric energy generation. यात एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे, ही अणुविखंडनाची क्रिया जरी पुढे अशीच सुरू राहत असली तरी ती नियंत्रित करण्याचं कार्य विविध अणुभट्ट्यांमध्ये पार पाडलं जातं. यातून निर्माण होणाऱ्या समस्या. आण्विक प्रारणे अपघातातून बाहेर पडल्यास प्रचंड जीवितहानी होऊ शकते. An accident in nuclear power plant can be very fatal. या केंद्रात तयार होणाऱ्या आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा जटिल प्रश्न शास्त्रज्ञांसमोर निर्माण झाला आहे. How to dispose the nuclear waste safely is a big challenge before the scientists. यानंतरचे विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. नैसर्गिक वायू म्हणजेच CNG किंवा LPG या नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये 3 भाग असतात. त्यातील पहिला भाग कॉम्प्रेसर, दुसरा भाग कंबशन चेंबर म्हणजेच ज्वलन कप्पा किंवा ज्वलन कक्ष आणि तिसरा भाग म्हणजे टर्बाईन. कॉम्प्रेसरच्या मदतीने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्यूस्ड इनटू द कंबशन चेंबर यूजिंग अ कॉम्प्रेसर. तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते. इन द कंबशन चेंबर, ज्वलन कक्षामध्ये, द नॅचरल गॅस बर्न्स इन द प्रेझेन्स ऑफ एअर. या कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाच्या आणि तापमानाच्या वायूमुळे टर्बाईनची पाती फिरवली जातात. द गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड इन दिस चेंबर रन्स द टर्बाईन. शेजारील चित्रामध्ये कॉम्प्रेसर, कंबशन चेंबर आणि टर्बाईन यामध्ये घडून येणारी प्रक्रिया, ज्यात फ्युएल म्हणजे इंधनातील केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जेचा वापर हा गॅस निर्मितीमध्ये म्हणजेच कायनेटिक एनर्जी निर्मितीमध्ये, गतिज ऊर्जा निर्मितीत कसा होतो ते चित्रात तुम्ही पाहू शकता. यानंतर टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. द टर्बाईन ड्राइव्स अ जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. या नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राची ही प्रवाह आकृती, ज्यात उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसरचा वापर केला जातो. ज्वलन कप्प्यामध्ये नैसर्गिक वायू व हवेचे ज्वलन घडून येते, ज्यामुळे निर्माण होणाऱ्या वायूवर टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईनमुळे जनित्र फिरतात आणि जनित्राच्या फिरण्यातून विद्युत ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. महाराष्ट्रामध्ये अंजनवेल या ठिकाणी या नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र आढळून येते.
या विद्युत निर्मिती केंद्राचे फायदे म्हणजे कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. द एफिशियन्सी ऑफ धिस टाईप ऑफ पॉवर जनरेशन प्लांट इज हायर दॅन दॅट ऑफ पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन कोल. नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्यांच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट्स इन लेस पोल्युशन. मात्र यामुळे निर्माण होणारी समस्या म्हणजे LPG आणि CNG यासारखे नैसर्गिक वायूचे साठे हे मर्यादित असल्यामुळे त्यांच्या उपलब्धतेवर मर्यादा येऊ शकते. रिझर्व्स ऑफ द फ्युएल लाईक LPG अँड CNG आर लिमिटेड. या विविध विद्युत निर्मिती केंद्रावर आधारित परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात याचे एक उदाहरण इथे तुम्हाला दिले आहे. जुलै 19चा 5 गुणाचा हा प्रश्न. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दर्शवणारी आकृती काढून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे तुम्हाला 2 गुणांसाठी ही शेजारी दिलेली आकृती जी आहे ती काढायची आहे. त्यापुढील प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे? ॲट विच प्लेस इज नॅचरल गॅस पॉवर प्लांट सिच्युएटेड इन महाराष्ट्र. आत्ताच आपण याचा भाग पाहिला आहे. अंजनवेल या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्रात आढळून येतं. नैसर्गिक वायू विद्युत निर्मिती केंद्रात प्रदूषण कशामुळे कमी होते? हाऊ इज पोल्युशन रिड्यूस इन नॅचरल गॅस बेस पॉवर प्लांट. ज्याचाही भाग आपण याआधी पाहिला आहे की इथे ज्वलनक्षमतेमध्ये सल्फर निर्मिती जी आहे ती फार कमी प्रमाणात होते आणि सल्फर कमी निर्माण झाल्यामुळे पोल्युशन जे आहे, प्रदूषण जे आहे ते सुद्धा कमी होताना आढळून येतं. गिव 2 एक्झाम्पल्स ऑफ इको फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी प्रोसेस. पर्यावरणस्नेही विद्युत निर्मिती प्रक्रियेची कोणतीही 2 उदाहरणे लिहा. ही पर्यावरणस्नेही विद्युत निर्मिती प्रक्रिया आपण आपल्या पुढील भागात पाहणार आहोत, परंतु ही उदाहरणे तुम्हाला माहीत आहेत. ती म्हणजे सोलार एनर्जी, सौर ऊर्जा आणि विंड एनर्जी म्हणजेच पवन ऊर्जा. अशा रीतीने तुम्हीसुद्धा असे ॲक्टिव्हिटी बेस प्रश्न जे आहेत ते कृतीयुक्त प्रश्न बाकीच्या इतर विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रावर तयार करून पहा, म्हणजे तुम्हाला या प्रकरणाचा या भागाचा सराव होईल. या पुढील भागात आपण हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी म्हणजे नेमकं काय हे अभ्यासणार आहोत.